जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। कलियुगी अनीती दंभाचार बोकाळेलया भूमीवर, असत्य मार्गाचा जोर राहिलया सांप्रतकाळी। अल्पायुषी होईल माणूस, तेज बलहीन होईल खास। पडेल भ्रमबुद्धीस, सार टाकून सार घेई। आत्मज्ञान विसरले, देह बुद्धीत अडकले। साधनांचे अभेरले, बाष्कळपणा आलासे। समाजाची स्थिती पाहून कंठ येतो दुःखाने दाटून। नेत्र उघडी ठेवून गप्प कसे राहावे। म्हणून करीतो विनंती सिद्धेश्वरा, निवेगावीच्या ईश्वरा। तुला फुटू दे प्रेमाचा झरा, ज्ञानबुद्धी दे मज। रत्नागिरी जिल्ह्यातील निवेगाव, संगमेश्वर तालुक्यात आहे राव। येथे स्वयंभू सिद्धेश्वर देव, आहे अवतार शंकराचा। निर्बिड अशारण्यात, हेमाडपंथी मंदिरात। वसे हा जगाचा नाथ, निसर्गरम्य ठिकाणी। दऱ्याखोऱ्या चहूबाजूंनी, गडद डोंगर वृक्षवेलींनी। चिमणा पाखरांचे मंजूळ ध्वनी कानी सतत घुमत असे। या घोर अरण्यात हिंस्र पशु राहतात। वेगवेगळी वानर जात दृष्टीस पडते। सिद्धेश्वर मंदिरा मागून वाहत असे बारमाही पाणी। त्यातून पाटाचे पाणी आणले असे मंदिरी। 4 दीपमाळा मंदिरा समोरी, त्यावर पुरातन आहे कला कुसरी। परसबंदी व तटबंदी गोजिरी, मंदिराचे वैभव सांगते। हे गौरीपती निळकंठेश्वरा, तू करुणेच्या सागरा। तू दिनांच्या माहेरा, कल्पतरू चिंतामणी। तुझी आहे अगाध लीला, शक्ती दे तू देवा मला। भ्रमित झालेल्या जनाला मार्ग सांगण्या सुगम। कथा आहे एक ब्रह्मपुराणी, कंडू नामक थोर ऋषी मुनी। महान भगवत योगी मुनी होऊन गेले। प्रत्यक्ष वेद व्यासांनी कथन केली पुराणी। या तपस्वी ऋषींची कहाणी, श्रोते ऐका सावधान। सुतास म्हणाले वेदव्यास, पुरुषोत्तम क्षेत्र आहे खास। 4ही पुरुषार्थ घडणेस, हे क्षेत्र उत्तम आहे। हे क्षेत्र गौतमी तटावर, तेथे नांदतो पुरुषोत्तम ईश्वर। भूवैकुंठात बर नाव आहे या तीर्थाचे। या गौतमी तटावर कंडू नावाचे तपस्वी थोर, ईश्वर आराधना जीवनाचे सार मानून राहिले होते। सतत ईश्वरी साधना, धार्मिक होती विचारधारणा। पुरुषोत्तमाच्या कृपेने त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती। त्यांची ध्यानधारणा पाहून देव इंद्रेश गेला घाबरून। इंद्रपद घेतोय का हिरावून, अशी काळजी लागली। सर्व देवांनी विचार केला, याची तपस्या भग्न पावण्याला उपाय काहीतरी पाहिजे केला। याचे तपसामर्थ्य कमी होण्यास इंद्राने प्रमलोना अप्सरेस बोलावून घेतले पहा खास। तपश्चर्या भग्न करणेस धाडिले तिला गौतमी तिरी। इंद्र आज्ञेवरून आली अप्सरा, जाऊन बसली नदीच्या तिरी। तिच्या मंजूळ गायनाने सारा परिसर दुमदुमला। पशु पक्षी मंत्रमुग्ध झाले, लता वृक्ष जणू ध्यानस्थ झाले। संपूर्ण परिसरास लावले वेड तिने आपल्या गायनाने। कंडू ऋषी सुद्धा मोहित झाले, तिच्या आवाजावर हो भले। कामदेवाने पीडित केले या ऋषी महात्म्याला। शरीरी कामदेवाने प्रवेश केल्याने, आले अप्सरेजवळ आतुरतेने। गोड मिठासा आपल्या बोलण्याने, घेऊन गेले आश्रमी। कंडू तपस्वी मोठा ऋषी, त्यागले होते सर्वस्वाशी। मात्र गाठ पडता अप्सरेशी, कामातुर झाले। आपण तर सामान्य जन, विवेक बुद्धी टाकतो गहाण। काम क्रोधादी विकारी अडकून जीवन क्षणभंगूर करतो. काम क्रोध मद मत्सर
मोह माया या षडरिपूंवर चालत नाही कुणाचा जोर. हे शत्रू असती मानवाचे, हे शत्रू जिंकण्यासी मनबुद्धी विवेकासी करण्या प्रबल खासी अध्यात्म पाहिजे. यासाठी संतांनी केला अध्यात्माचा बोध आपल्याला. अध्यात्म जाणते मनाला शुद्ध करणे. अध्यात्माचा बोध आपणा विवेकरूपी मुशीत ठेवा मना. वैराग्यरूपी ज्वालांना संत प्रज्वलित करीती. अग्नी ज्वाला लागल्या मुशीस, सोने त्यात वितळते खास. मग सोपे जाते सोनारास, शुद्ध करणे सोन्यास. तैसेच आहे संतांचे आपणा धडे देती ज्ञानाचे. साधन आहे आत्मउद्धाराचे, हे ध्यानी ठेवावे. श्रोते आता जाऊ ब्रह्मपुराणी, पाहूया चरित्र कंडू मुनी. अप्सरेस गेले घेऊनी आश्रमात आपल्या. त्या दिवसापासून बरं दिनश्चर्या बिघडली फार. अप्सरेच्या मागे मागे हा नर घुटमळत असे. मग कुठली होते तपश्चर्या, व्हावी ही आपली भार्या. अध्यात्म आणि उपासना कार्या ठेविले त्याने दूर. असे बरेच दिवस चालले, अप्सरेचे काम फत्ते झाले. स्वर्ग लोकास पाहिजे गेले, अशी ओढ लागे तिला. तिला निघायचे होते तेथून, काळ वेळ पाहून. ऋषी न होता क्रोधायमान, शापित न होता. एके दिनी कंडू निघे नदी तिरी. अप्सरा पुसे कुठे चालली स्वारी. ध्यान धारणा कर्मे सारी आटोपून येतो. अप्सरा म्हणे, हे ऋषीवरा, तू अडकलास माझ्या मायेत सारा. तुझ्या तपश्चर्येचा बोजवारा केव्हाच उडाला आहे. तू सोडलास नित्यनेम, तुझ्यात जागृत झाला काम. तप आणि सामर्थ्य हे नाम फक्त उरले आहे. तिच्या बोलण्याचा रोख ओळखून ऋषीस वाटले मरणाहून मरण. पश्चातापाने दग्ध होऊन क्रोधायमान झाला. रागाने थरथर कापू लागला. सोड त्वरित आश्रमाला, नाहीतर देतो शाप तुला काळ तोंडे अप्सरे. अप्सरा झाली भयभीत, निघून गेली ती त्वरित. आश्रमाचे सोडून क्षेत्र स्वर्गलोकी. 3-4 प्रहर गेले उलटून, पूर्वपदावर येऊ लागले मन. शर्मिंदा झाला कुकर्मान, स्वतःची लाज वाटू लागली. हाय हाय रे दुर्दैवा, हे काय झाले. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. सिद्धी सामर्थ्य निघून गेले माझ्या मूर्खतेने. असो माझा धिक्कार, 4 पायाचा पशु थोर आहे माझ्याहून हुशार. कामात नाही अडकत, कसे दाखवू मुख भगवंता. तपसिद्धीचा तो आहे दाता. माझी पाहून मूर्खता, काय त्यासी सांगावे. असा पश्चाताप करत बसला. मनोमन होता खजील झाला. शरण येण्यास भगवंताला भीती वाटत होती. ऋषींच्या मनीचा भाव ओळखून पुरुषोत्तमाने तेथे प्रत्यक्ष प्रकटून बोध केला त्यास छान. तो ऐका येथे. अरे माणसा, हा देह क्षणभंगुर. हाडा मासांचा सापळा बर. 8 प्रकृतीचे घर आहे हे. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्मयासी. वरी वरी जैसे वैभवाचे, अंतरी भांडार नरकाचे. जैसे झाकण कुंडाचे, उघडता नये. कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते. तरी दुर्गंधिया देहाते शुद्धता नसे. अस्थि पंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळलेला. चरबी मासाने सारविला सांदोसांदी. नरकाचे कुंड भरले, आत बाहेर लिडबिडले. मूत्राचे पोतडे जमले दुर्गंधीचे. जंत कृमी आणि आतडी, नाना घाणीचे पोतडी. अमूप लटकते कातडी किळसवाणी. डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे. प्रभाती घाणी पडे, तोंडातून मळासारखी. खाकरा थुंकी आणि लाळ, पित्त शेंबूड प्रबळ. त्यास म्हणती मुख कमळ चंद्रमासारखे. विष्ठा मूत्रवांती पित्त, नाकी तोंडी निघती जंत. त्याने निर्बुजले चित्त अतिशयसी. मुख ऐसे कुशिक दिसे, उदरी विष्ठा भरली असे. प्रत्यक्षास त्यास प्रमाण नसे विबुध हो. मुखी घालिता दिव्य अन्न, काही होते विष्ठा आणि वमन. भगीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका.
यवम मळमूत्र आणि वमन हेच देहाचे आहे जीवन. यानेच देह वाढे जन यामध्ये संशय नसे. अशा या कारागृही प्राणी पडिला अत्यंत अडकुनी. माया आणि षडविकारांनी ग्रासले तया. जरी नरदेह ऐसा असला परी तो परमार्थी लागला. उणेपाडी सोन्याला इतका आहे महान. परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थी संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक या नरदेहास. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरच परमार्थ हातून घडे. भगवंत तयास आवडे हे परमार्थाचे लक्षण. परमार्थीचो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास न यावी. जेणे परमार्थ ओळखला त्याचा जन्म कृतार्थ झाला. नरदेहाच्या ऋणाला मुक्त केले. भल्याने परमार्थी राहावे. शरीर सार्थकी लावावे. पूर्वजांशी उद्धारावे ईशभक्ती करुनी. नरदेहाची लागे वेगे कैक लागले भक्ती संगे. सद्गुरूंच्या लागून मागे आत्म उद्धार करावा. पशु देही नाही गती ऐसे श्रुती बोलती. म्हणून नरदेहाची प्राप्ती आवश्यक आहे. हा नरदेह सर्वात श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ. जयाचे चुके सर्व अरिष्ट यम यातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नाही पराधीन. विवेक बुद्धी आणि मन परी पाहिजे शाबूत. एका परमार्थासाठी तू त्यागलीस नाती गोती. परी परस्त्रीच्या मोहासाठी तपसाधना सोडलीस. झाले ते झाले आता उगी करू नकोस चिंता. पुनश्च लाग परमार्था हळूहळू ठीक होईल. व्यापकपणा सांडू नये पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये देवावरी. आलेला समय चुकवू नये. सत्वगुण सांडू नये. देवाविरहित राहू नये माणसाने. माझा आशीर्वाद आहे तुला लाग पुन्हा तपस्सेला. यशस्वी होशील भला नाव मोठे मिरवशील. ऐसा आशीर्वाद देऊन पुरुषोत्तम पावले अंतर्धान. विष्णूंचे ते बोलणे ऐकून कंडुमुनी शांत झाले. पुढे केली तपस्या त्यांनी देहभाव सर्व हरोनी. मोक्षपदी बैसले जाऊनी कंडुमुनी ऋषी. श्रोते या प्रसंगातून बोध घेतला पाहिजे आपण. भले भले ऋषी विद्वान कामामुळे वाया गेले. शास्त्रात दिले आहे वचन परस्त्री मानावी माते समान. एकांतात तिच्या समवेत राहून आत्मघात करू नये. जैसा अग्नी आणि लोणी एकत्र नाही ठेवत कोणी. अग्नीच्या ज्वालांनी लोणी वितळून जाते. सुंदर प्रसंग आहे रामायणात. सीता हरणानंतर भेटतो हनुमंत. सीता शोधण्याची जबाबदारी त्यात मारुतीवर सोपविली जाते. अंजनी सुत लक्ष्मणापुसी सीतामाई दिसते सांग कशी. हे सांगावे मजशी म्हणजे हुडकणे सोपे होईल. नको पुसू म्हणे लक्ष्मण मज ठाऊक फक्त त्यांचे चरण. मुखकमल पाहिले नाही चुकून त्या मातेचे. आदर्श ठेवा लक्ष्मण मग नाही चिंतेचे कारण. एकांत घडला काहीही कारणानं तरी व्यतीत होऊन जाऊ नका. परस्त्री मानावी विषा समान. नाहीतर काम येईल उफाळून. घडेल वाईट कर्म हातून नंतर पश्चाताप नाही उपयोगी. ज्याला काम नाही जिंकता आला त्याने अवश्य वाचावे या अध्यायाला. मनोमन विचार करण्याला हा प्रसंग पुरेसा आहे. श्रोते जाऊ गौतमी तिरी भवनापुर क्षेत्री दक्षिणेतिरी. राहत असे त्या नगरी कौशिक नामे विप्र. ब्राह्मण होता सज्जन वेदशास्त्री धर्मपरायण. पोटी होता पुत्र छान गौतम नावाचा. ब्राह्मण कुळी जन्म झाला परी सुसंस्कारित नाही बनला. असत्याच्या मार्गाला त्याने होते स्वीकारलेले. त्याच नगरी वैश्य जातीचा होता मित्र त्याचा जीवाभावाचा. सुसंस्कारित सत्य स्वभावाचा नाव त्याचे मणिकुंडल. मणिकुंडल होता सधन गौतम मात्र गरीब ब्राह्मण. दोघे विषम जातीचे असून स्नेही होते जीवाभावाचे. गौतमने ठरविले या मैत्रीचा पुरेपूर लाभ उठवू हो तिचा. विश्वासघात करुनी त्याचा धनसंचय उकळू.
गौतम बोले मित्रासी, अधिक धन प्राप्ती करण्यासी चल जाऊ दूरदेशी, स्वकमाई करूया. पित्याच्या धनसंचयावर जी जगतात पोर, त्यांचा पुरुषार्थ कसला बरं आहे मोठा. जन्मास आलेल्या प्रत्येकानं स्वकष्टाने मिळवावे धन, तोच खरा पुरुष जाण मित्रा मणिकुंडला. गौतमचे बोल मनी लागले, वडिलांकडून थोडे धन घेतले. मणिकुंडलने हो भले निघाले ते दूरदेशी. मजल दरमजल करीत असता, गौतम विचार करी चित्ता, याचे धन मिळेल कैसे आता, काहीतरी उपाय करावा. मित्राशी लावी गौतम पैज, अधर्माचा होतो उदो उदो आज. सत्याचे नाही राहिले काज, तुझे काय म्हणणे आहे. मणिकुंडल म्हणे हे असत्य आहे, सत्याचा शेवटी विजय आहे. सामान्य जनासी पुसून पाहे, हरलास तर धन द्यावे लागेल. मणिकुंडल म्हणे मान्य मला, पुसू लागले सर्व लोकाला. बऱ्याच जणांनी ऐसा कौल दिला, सत्याचे दिवस राहिले नाहीत. मणिकुंडल पैज हरल्याने, त्याचे सर्व धन घेतले गौतमाने. परी नाही सोडले सत्य बोलणे त्या वैश्याने. गौतम आता धनिक झाला, मणिकुंडल धनहीन झाला. परी नाही सोडले सत्याला काही केल्या. गौतमाने त्याचे हात छाटले, विचारी मित्रत्व आहे की सुटले. गौतमाला मणिकुंडल बोले, मित्रत्वात शत्रुत्व नसते कधी. माझे जरी तू घेतलेस प्राण, सत्य नाही त्यागणार आपण. असत्याने वागणारा पापाची खाण, हे ध्यानी ठेव मित्रा. गौतम भयंकर क्रोधिष्ठ झाला, फोडले मित्राच्या दोन्ही डोळ्याला. तेथेच टाकून अंध मित्राला, पळून गेला विभूद हो. मणिकुंडल बोले देवाला, मी असा काय गुन्हा केला. नाही धरले असत्य पक्षाला, का बरे शिक्षा झाली. त्याचा शोक पाहून योगेश्वरा आले धावून. बिभीषण वैद्य रूपात येऊन त्याला पूर्ववत केले. मग तो एका नगरात गेला, राजाची दवंडी कळली त्याला. राजाच्या नेत्रहीन पुत्रीला नेत्र आणणे होते. हे जोखमीचे काम करेल, त्यास राजा सर्व राज्य देईल. वरून पुत्रीचे कन्यादान करेल स्वहस्ते. मणिकुंडलाने विचार केला चित्ती, राजकन्या व राज्य कशास पाहिजे असती. परंतु आंधळ्या मुलीस आली दृष्टी, तर फार छान होईल. बिभीषणाने दाखविले होते डोळ्याचे औषध ते. त्वरित गेला तेथे मणिकुंडल औषधीसाठी. दाखवलेली औषधी आणली, तिचा रस डोळ्यात घाली. राजकन्येस दृष्टी आली त्याच्या उपायाने. राजा प्रसन्न झाला, पुसले त्याने मणिकुंडलाला. माता पिता कोण तुला, या देहाचे नाव काय. मणिकुंडलने सविस्तर सांगितले जीवनात घडलेले सगळे. राजाने प्रसन्नतेने दिले राज्य आणि मुलगी. राजा म्हणे हा सत्याचा जय, अधर्माचे नाही यास कधी भय. असत्याने जरी मिळविला विजय, परी तो चिरकाल नाही राहणार. ही आहे कथा ब्रह्मपुराणी, सांगितली वेदव्यासांनी. मनी विचार पहा करुनी, म्हणजे कळेल की. सत्ययुगी लोक होते ज्ञानी, त्यांची संगत असे सुसज्जनी. असत्याचा लवलेश नसे मनी, नसे छळकपट. नंतर त्रेतायुग आले, अधर्मी लोक काही झाले. असत्याची बाजू उचलू लागले स्वार्थासाठी. पुढे तर अधर्मी झाले निम्मे लोक, कसलाच नाही राहिला धाक. वेद शास्त्र ग्रंथ कैक मानिनासे झाले. झाले द्वापार युग म्हणून, भयानक असे कलियुग याहून. लाज अब्रू नाही जाण हल्ली कोणा. वेदशास्त्रांची टिंगल टवाळी करती, साधू संतांची चाले निंदा अनालस्ती. धर्मासी आपल्या नावे ठेवती, वागती निधर्मवादी. देवादिकांसी नाही राहिला मान, पूजा अर्चा विसरून गेले जन. कुळाचाराणी कुळाभिमान सोडून दिला. सन्मार्गाचा त्याग केला, नीतिमत्ता नसे औषधाला. बलात्कार भ्रष्टाचार म्हणून बोकाळलाय या युगी. स्वार्थासाठी खून पाडती, राहिली नाही कायद्याची भीती. पैसा हेच सर्वस्व मानती हल्लीचे लोक. माणूस झाला क्रूर हृदयाचा, विळखा त्याला दुर्व्यसनाचा. ओलावा नाही आई वडिलांचा, नाही राहिली नाती गोती. शेजार धर्म केव्हाच संपला, पाठचा भाऊही नाही आपला. महागाईचा भस्मासूर कोपला, नाही कदर कोणाची. वशिलेबाजीचा कहर झाला, कोणी पुसेना गरीबाला. कुंपणच खाऊ लागले शेताला, हाय हाय रे दुर्दैवा.
सुज्ञाने यातून बोध घ्यावा, असत्याचा त्याग करावा, नीतिधर्म जोपासावा, यातच आपले कल्याण आहे. इति नरेंद्रदास विरचित हा ग्रंथ लीलामृत, सुखद हो भाविकांप्रत हेच मागणे ईश्वरा. इति द्वितीय अध्याय समाप्त. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.